नाशिक मधल्या आयटी कंपनीतल्या धर्मांतराच्या प्रकरणानं राज्यभरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर आता आयटी कंपनीतल्या महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे त्यांच्यावर अखेर संबंधित कंपनीनं कारवाईचा बडगा उगारलाय। या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना कंपनीनं निलंबित केलंय। तर यातील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा आता सक्रिय झाली। नाशिक धर्मांतर आणि शोषण प्रकरण, त्या कंपनीकडून अखेर कारवाई, अटकेतील आरोपी कंपनीतून निलंबित। नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर कंपनीनं कारवाई केली असून या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। महिला कर्मचारी लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत। या प्रकरणी कंपनीकडून अंतर्गत चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे। कंपनीच्या झिरो टॉलरन्स धोरणानुसार गुन्हे दाखल झालेल्या दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार हे सध्या नाशिक रोड जेलमध्ये असून त्यांना निलंबित करण्यात आले। एकीकडे एसआयटी कडून या प्रकरणाच्या मुळाशी जात सखोल तपास सुरू असताना दुसरीकडे कॉर्पोरेट जिहाद म्हणजेच कंपनीतील धर्मांतर प्रकरणी तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। संबंधित गुन्हा करण्यामागे संघटित प्रयत्न आहेत का, यात काही खास मॉड्यूल अथवा विशिष्ट नेटवर्क सामील आहेत का, संशयितांना कुठून फंडिंग होतंय का, याचा तपास सुरू असल्याचं सूत्र सांगतायत। कंपनीचे अंतर्गत अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ईमेल, कॉल रेकॉर्डची सुद्धा तपासणी केली जात असल्याची माहिती आहे। बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आणि नामांकित आयटी कंपन्यांमध्ये एका विशिष्ट विचारसरणीचं रॅकेट तयार करायचं, एका विशिष्ट विचारसरणीची समूह तयार करायचा आणि या समूहाच्या लोकांच्या मदतीनं या सगळ्या कंपन्यांमधली विशिष्ट पदं ही काबीज करायची, अशा प्रकारचा डाव या सगळ्यामध्ये होता का, या अंगानं देखील आता या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। गोंधू खरात प्रकरणानंतर आयटी कंपनीतल्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणानं मोठी खळबळ उडाली। या पार्श्वभूमीवर या कंपनीनं आता या कारवाईसाठी पावलं उचलली असून याबद्दल तपासात जे जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करण्याचं सांगितलं गेलंय। त्यामुळे तपासाला अधिक गती मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। नाशिकमधील नामांकित कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चेनानीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी दाखल 9 गुन्ह्यांमध्ये चेनानी हिचे थेट संबंध दिसून आले। सीडीआर मध्ये आरोपी आणि एचआरचे संवाद दिसून आल्याची माहिती वकिलांनी दिली। TCS कंपनीच्या ऑपरेशन मॅनेजर ज्या महिला आरोपी आहे त्यांना फर्दर पोलीस कस्टडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। यापूर्वी त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती आणि तपासामध्ये प्रोग्रेस असल्यामुळे आम्ही आणखी माननीय कोर्टाकडे पोलीस कस्टडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। यापूर्वी जे महिलेला पोलीस कस्टडी मिळालेली होती तर त्याच्यामध्ये तिचे कुठल्या आरोपींशी काही संबंध आहे अगर कसे, किंवा तिचा इन्व्हॉल्वमेंट आहे, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे अगर कसे, त्याबाबत आम्हाला तपास करायचा होता। परंतु आता ज्या मिळालेल्या पोलीस कस्टडीमध्ये तिचा ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन तपासादरम्यान दिसून आलेला आहे आणि इतर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्या बरोबर पण SDR, CDR किंवा आणखी काही इतर तांत्रिक पुरावा असेल त्या अनुषंगाने तपासामध्ये काही प्रगती दिसून येत असल्यामुळे आम्ही पुन्हा माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती।